सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी कामामध्ये अधिकाऱ्यांशी तुमचे वाद होतील. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही केला असेल तर तो तुम्हाला पुढे ढकलावा लागेल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये गोडवा येईल. मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाल. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना मान सन्मान मिळेल. आर्थिक परिस्थितीची तुम्हाला थोडीशी चिंता राहील. तुमचे आज अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना अनावश्यक खर्चांपासून सावध राहावं लागणार आहे. तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा तुम्हाला ताळमेळ बसवावा लागणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती ही थोडीशी चिंताजनक राहील. सामाजिक संबंध हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील. वडिलांच्या मदतीने त्यांचं निराकरण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही काही छोटे व्यवसाय कराल, ज्यामधनं तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. व्यवसायातून तुम्हाला नफा मिळेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक बांधिलकी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक क्षेत्रातील लोकांशी तुमचा संवाद वाढेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. तुमच्यासाठी समस्या निर्माण होतील. नातेवाईकांना तुमच्या लग्नाची काळजी वाटेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होतील, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत राहील. वडिलांच्या मदतीने तुमच्या आयुष्यातील समस्यांचं निराकरण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आजची संध्याकाळ तुम्ही आई वडिलांच्या सेवेमध्ये घालवाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कठोर परिश्रम केल्यावरच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आज काही खर्चाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. व्यवसायामध्ये फायद्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या वाढीस लागतील. जोडीदारासोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा कराल. आज तुम्हाला विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे तुमच्या जवळचेच लोक करतील, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज शुभ कार्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबामध्ये काही समस्या असतील तर त्याचं निराकरण तुमच्याकडनं होईल. व्यवसायामध्ये अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. व्यवसायामध्ये एक मोठी डील फायनल होईल, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत राहील. तुम्हाला आज कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये रागावर मात्र नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. जोडीदारासोबत तुम्ही भविष्यातल्या एका मोठ्या मुद्द्यावरती चर्चा कराल, ज्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुम्ही प्रवास कराल.
परदेशी व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला असेल तर काही काळासाठी तो तुम्हाला पुढे ढकलावा लागेल. व्यवसायामध्ये प्रगती पाहून तुम्ही आज उत्साही राहाल, परंतु तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला मात्र नक्कीच घ्यावा लागेल. कुटुंबामध्ये काही समस्या असतील तर त्याचं निराकरण तुम्ही कराल. व्यवसायामध्ये अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही काहीतरी खास कामामध्ये घालवाल. नोकरदार लोकांना त्यांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल. रागावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुमचं काम हे वेळेवरती पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुमची चिंता वाढीस लागेल. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असेल तर आजचा दिवस शुभ राहील. व्यवसायातली प्रगती पाहून तुमचं मन आनंदी राहील. व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल आणि याचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगला लाभ होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये विचलित व्हाल. विनाकारण काही गोष्टींबद्दल तुमची चिंता वाढेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला विवाहाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही आज त्या वरिष्ठांशी बोलाल. संध्याकाळचा वेळ पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही घालवाल. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. आजचा दिवस तुम्ही काहीतरी खास कामामध्ये घालवाल. नोकरदार लोकांना त्यांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ संभवतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रॉपर्टीची डील फायदेशीर ठरेल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन तुम्ही निर्णय घेऊ नका. तुमचं नुकसान होऊ शकतं. प्रकृतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमचं आरोग्य कमकुवत असेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही मुलांसोबत मजेमध्ये घालवाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या बायकोला डिनर डेटवर घेऊन जाल आणि त्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये वाढ होईल. आज कोणत्याही सदस्याला जर तुमच्या घरामध्ये विवाहाची समस्या असेल तर ती समस्या सुटण्यासाठी मदत होईल. तुम्हाला आयुष्यामध्ये जोडीदाराची साथ मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत तुम्ही खरेदीला जाल. तुमचे पैसे मात्र आज खर्च होतील. व्यस्त वेळापत्रकामध्ये स्वतःसाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना प्रमोशन मिळेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होत जाईल आणि तुम्ही आज मनापासून आनंदी व्हाल. आज संध्याकाळी तुमचं थोडंसं मानसिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. तुमचं आरोग्य थोडंसं कमकुवत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या आवडीचं काम कराल. मित्राच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेमध्ये राहाल. समस्येचं निराकरण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर कठोर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.